नमस्कार मित्रांनो, नवा आवाज यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 8-21-21 खताचे फायदे. 8-21-21 खत हे प्रमुख NPK खत असलेलं रासायनिक खत आहे. यात नायट्रोजन 8%, फॉस्फरस 21%, पोटॅशियम 21% हे संतुलित खतापैकी यात फॉस्फरस आणि पोटॅश जास्त प्रमाणात असून नायट्रोजन कमी असतो. 8-21-21 खताचे फायदे. मुळाची वाढ सुधारते. फॉस्फरस जास्त असल्याने मुळाची जाळी मजबूत होते. फुलोरा व फळधारणाही वाढवते. पोटॅशियममुळे फुलाचा टिकाव व फळाचा आकार सुधारतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पोटॅश झाडांना दुष्काळ रोग व कीड प्रतिकारक बनवतो. गुणवत्ता वाढवते. फळे, भाज्या गोडसर, रंगीत आणि जास्त काळ साठवता येणारी होतात. धान्य भरभराट होते. धान्य, डाळी, ऊस, फळबाग यासाठी योग्य. 8-21-21 खत आहे. संतुलित पोषण. नायट्रोजन कमी असल्यामुळे जास्त पानांची गर्दी न होता उत्पादनावर लक्ष जाते. हे खत फुलोऱ्याच्या आधी किंवा फळधारणा होताना वापरल्यास जास्त फायदा होतो. 8-21 खत वापरण्याचे पीकनिहाय प्रमाणपत्र व वेळापत्रक. ऊस लागवडीनंतर 60 ते 75 दिवसांनी प्रति एकर 50 ते 60 किलो. तांदूळ रोप लावल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी 40 ते 25 किलो. गहू पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 40 किलो प्रति एकर. डाळी पेरणीनंतर 25 दिवसांनी 20 ते 25 किलो प्रति एकर. भाज्या फुलोऱ्याच्या आधी 30 ते 40 प्रति किलो प्रति एकर वापरण्यात यावे.